नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू केलेलं आहे आणि या पोर्टलवरती तब्बल तुम्हाला 14 प्रकारच्या योजनांचा लाभ मिळणार आहे. आणि या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून या पोर्टलवरती या 14 प्रकारच्या योजनासुद्धा घोषित केलेल्या आहेत. या व्हिडिओमध्ये आपण त्या 14 योजना कोणत्या या सविस्तरपणे पाहणार आहोत. तर यासाठी उजव्या साईडला तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर एक ऑप्शन तुम्हाला दिसतोय, शासकीय योजना. या शासकीय योजनांवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर थोडंसं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर थोडंसं मी आता सेटिंग थोडीशी चेंज करून घेतो, म्हणजे तुम्हाला प्रॉपर मला दाखवता येतील. तर या ठिकाणी आल्यानंतर एक मिनटं थोडंसं खाली यायचं. खाली आल्यानंतर पहिलंच ऑप्शन तुम्हाला दिसतो बघा, पहिली योजना. या ठिकाणी दिव्यांग व्यक्तीसाठी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना, म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. या ठिकाणी तपशील म्हणून ऑप्शन दिसतो. या तपशीलवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर त्या योजनेविषयी संपूर्ण तुम्हाला माहिती मिळणार आहे. किती रुपये तुम्हाला शिष्यवृत्ती वगैरे मिळणार आहे, डॉक्युमेंट्स वगैरे काय लागणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. त्यानंतर इथे बघा, आता प्रत्येक योजना मी ओपन करून दाखवत नाही, तर कोणकोणत्या 14 योजना आहेत त्यांच्याविषयी फक्त थोडक्यात माहिती तुम्हाला सांगतोय. तुम्ही नंतर पोर्टलवरती जाऊन ती माहिती व्यवस्थित समजून घ्या. या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींसाठी राज्य शाळांत परीक्षेनंतर मिळणारी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती ही सुद्धा योजना या ठिकाणी दिली जाणार आहे. त्याचबरोबर गुणवत्ता पुरस्कार, म्हणजे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये जे विद्यार्थी प्रथम येतात, द्वितीय येतात, तृतीय येतात, त्यांच्यासाठी गुणवत्ता पुरस्कारसुद्धा इथे दिले जाणार आहेत दिव्यांगांपैकी. त्यानंतर पुढची योजना बघा, दिव्यांग व्यक्तींसाठी साधने आणि उपकरणांसाठी आर्थिक सहाय्य हे सुद्धा या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेलं आहे. ते या ठिकाणी तपशीलमध्ये गेल्यानंतर आपण तपशीलमध्ये जाऊया. या तपशीलमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी किती रुपये हे तुम्हाला सहाय्यक साधने व उपकरणे खरेदी करण्यासाठी मिळणार आहेत त्याची रक्कम दिली आहे. या ठिकाणी त्याची पात्रतासुद्धा दिलेली आहे, किती पात्रता असणार आहे, किती टक्के दिव्यांग व्यक्ती असला पाहिजे, उत्पन्नाचा दाखला वगैरे किती रुपयाचा असला पाहिजे, या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. त्यानंतर पुढची योजना बघा, या ठिकाणी दिव्यांगांसाठी राज्य पुरस्कार योजना या योजना समाविष्ट केलेल्या आहे. प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामग्रीसाठी आर्थिक सहाय्य करण्यासंदर्भात सुद्धा या ठिकाणी योजना राबवण्यात येत आहे. त्या योजनेची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. 1000 रुपये तुम्हाला या ठिकाणी मानधन किंवा लाभ मिळणार आहे. त्यानंतर आपण पुढची इथे खाली आल्यानंतर 2 नंबरचा ऑप्शनवर क्लिक केला की पुन्हा आपल्याला इथे यायचं आहे. आणि या ठिकाणी आपण ज्या योजनेचा सध्या स्थिती लाभ घेतोय, दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत, या ठिकाणी 30,000 रुपयाचं तुम्हाला अनुदान किंवा थेट लाभ मिळणार आहे. त्यानंतर पुढची योजना बघा, दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक सुरक्षा अंतर्गत विवाह प्रोत्साहन योजना. तर या विवाह प्रोत्साहन योजनेसाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. तपशीलवरती क्लिक केल्यानंतर त्या योजनेविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. बघा, या ठिकाणी आता पूर्वी कमी रक्कम होती, आता 2.5 लाख 1.5 लाख अशी रक्कम या ठिकाणी अपडेट करण्यात आलेली आहे. कागदपत्र कोणते लागणार, त्या कागदपत्रांची यादीसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. खूप चांगल्या पद्धतीने काम राज्य सरकारने, प्रशासनाने या ठिकाणी केलेले आहे. पुढची योजना बघा, शबरी आदिवासी घरकुल योजना, म्हणजे ज्या आदिवासी लोक असतील, ते दिव्यांग असतील, तर त्यांच्यासाठी या ठिकाणी 3 लाख रुपयापर्यंत अनुदान वगैरे थेट लाभ घरकुलासाठी मिळणार, ती योजनेचा समावेश या ठिकाणी केलेला आहे. आणि आपण सध्या ज्या योजनेचा लाभ घेतोय ते विशेष सहाय्य योजना, या ठिकाणी दिव्यांगांसाठी 2,500 रुपयाचा उल्लेख करून ही योजनासुद्धा या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बघा, प्रधानमंत्री आवास योजना शहरी भागासाठी जी योजना असते ती सुद्धा या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेली आहे. प्रमाणरूप दिव्यांगत्व असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती, म्हणजे उच्च शिक्षण घेणारे जे विद्यार्थी असतात परंतु ते दिव्यांग आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा इथे त्या योजनेत समाविष्ट केलेलं आहे. आणि यामध्ये शेवटच्या योजना बघा, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती परीक्षा, या ठिकाणी 2.5 लाख रुपये तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तींसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती केंद्र सरकारची योजना आहे आणि या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे. इथे तपशीलवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी त्या योजनेसाठी नेमकी मर्यादा किती असणार आहे, किती, कोणत्या इयत्तेतील विद्यार्थी किंवा शाळेचा प्रकार कोणता असणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी, आणि त्याला लागणारे सर्व कागदपत्र यांची लिस्टसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्हाला ज्या 14 योजना राज्य सरकारच्या माध्यमातून घोषित केलेल्या आहेत, त्या 14 प्रकारच्या योजना राज्य सरकारच्या माध्यमातून या वेब पोर्टलवरती, दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. या 14ही योजनांचा लाभ कसा मिळवायचा किंवा कसा घ्यायचा या संदर्भात सविस्तर व्हिडिओ आपल्या पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये किंवा चॅनलवरती असणार आहे. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून हे जे वेब पोर्टल किंवा ॲप जो सुरू केलेलं आहे ते खूप चांगलं आहे आणि त्यासाठी आपल्या चॅनलच्या वतीने राज्य सरकारचं खूप खूप आभार मानून या ठिकाणी मी थांबतो. सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.